नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? पर्याय 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 छत्रपती संभाजीनगर। योग्य उत्तर आहे नागपूर। त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमध्ये जगप्रसिद्ध ठरलेल्या घारापुरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 मुंबई, 2 नवी मुंबई, 3 ठाणे, 4 रायगड। योग्य उत्तर आहे रायगड। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 ठाणे, 2 पुणे, 3 नाशिक, 4 कोल्हापूर। योग्य उत्तर आहे पुणे। ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 गडचिरोली, 2 गोंदिया, 3 चंद्रपूर, 4 भंडारा। योग्य उत्तर आहे चंद्रपूर। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही? पर्याय 1 नागपूर, 2 मडगाव, 3 नांदेड, 4 छत्रपती संभाजीनगर। योग्य उत्तर आहे नांदेड। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 छत्रपती संभाजीनगर, 2 अमरावती, 3 सातारा, 4 रायगड। योग्य उत्तर आहे सातारा। तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? पर्याय 1 ठाणे, 2 मुंबई, 3 गोंदिया, 4 नागपूर। योग्य उत्तर आहे गोंदिया। पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे? पर्याय 1 मुंबई, 2 नागपूर, 3 नाशिक, 4 नांदेड। योग्य उत्तर आहे नाशिक। यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे? पर्याय 1 पुणे, 2 नागपूर, 3 नाशिक, 4 मुंबई। योग्य उत्तर आहे पुणे। नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? पर्याय 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 छत्रपती संभाजीनगर। योग्य उत्तर आहे पुणे। अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पर्याय 1 अहमदनगर, 2 छत्रपती संभाजीनगर, 3 बुलढाणा, 4 जालना। योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 अमरावती, 2 सातारा, 3 नाशिक, 4 अकोला। योग्य उत्तर आहे अमरावती। ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? पर्याय 1 प्रदीप, 2 इक्बाल, 3 सलील, 4 मजरोह सुलतानपुरी। योग्य उत्तर आहे प्रदीप। शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? पर्याय 1 महात्मा ज्योतिबा फुले, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
3. डॉक्टर पंजाबराव देशमुख. 4. वरीलपैकी नाही. योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? पर्याय 1. महात्मा गांधी. 2. विनोबा भावे. 3. साने गुरुजी. 4. लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे विनोबा भावे. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1. कुसुमाग्रज. 2. रवींद्रनाथ टागोर. 3. बंकिमचंद्र चॅटर्जी. 4. सुरेश भट. योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? पर्याय 1. कराची. 2. लाहोर. 3. इस्लामाबाद. 4. मुंबई. योग्य उत्तर आहे मुंबई. एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1. बाबा आढाव. 2. भाऊ महाजन. 3. बाबा आमटे. 4. आनंदीबाई कर्वे. योग्य उत्तर आहे बाबा आढाव. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? पर्याय 1. 1848 मीटर. 2. 1646 मीटर. 3. 1555 मीटर. 4. 1630 मीटर. योग्य उत्तर आहे 1646 मीटर. हा प्रश्न तुमच्यासाठी. सारनाथ येथील मोठ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत? पर्याय आहेत 3. 2. 1. 4. या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयास करा.